नमस्कार, मी श्री केशव हनुमंत गोळवे। नमस्कार सर्वांना, जय श्रीराम। 2024 एक नवीन वर्ष, एक नवीन संधी आणि 2024 म्हणजेच नमो चषक नमो अभियान। आणि या नवीन वर्षात माननीय विधान परिषदेचे आमदार सौभाग्यवती उमाताई खापरे यांनी आणलंय नमो चषक। नमो चषक, नमो चषक, नमो चषक, नमो चषक। नमो चषक 2024। आणि या नमो चषकाचा उद्देश हाच आहे, युवकांनी, विद्यार्थ्यांनी, मुलांनी, नवीन पिढी ही मोबाईलमध्ये न गुंतता मोबाईलच्या बाहेर पडून क्रीडांगणावर येऊन त्यांना हेल्दी व फिट बनवायचे आहे। ह्या हेतूने आपण ही टूर्नामेंट आयोजित करत आहे। आणि मला खात्री आहे की पिंपरी शहर मधून पुढच्या काळामध्ये चांगले राष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, ज्याचा फायदा आपल्या सर्वांनाच भविष्यात होईल। तर आमची आपल्याला विनंती आहे की या नमो चषक 2024 मध्ये जमेल तेवढ्या संख्येने सहभाग घ्यावा, उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं। तर येत आहे ना नमो 2024 साठी। धन्यवाद, 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 धन्यवाद। धन्यवाद। काटेकोरपणे याशिवाय पालन करावं लागणार आहे। आज जर आपण पाहिले गेले तर एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची क्रिकेटची स्पर्धा, ती म्हणजे वॉर क्रेझी स्पोर्ट क्लब आयोजित संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024। चला, आघाडीच्या दोन्ही फलंदाजांना देखील विनंती आहे की आपले आघाडीचे दोन्ही फलंदाज देखील आपण लगेच मैदानामध्ये पाठवून द्यायचे आहेत। आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। मराठा वॉरियर्स मानस्वी 11 त्यांच्या विरोधात जिब्रान सिद्दीकी आयुष 11 हे दोन संघ आजच्या सकाळच्या सत्रामध्ये पहिल्या मॅचमध्ये भिडताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। चला, फिल्डिंग लावून घ्या मराठा वॉरियर्स टीम, तुम्हाला विनंती असणार आहे। आज जर आपण इथे पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे दोन्ही टीमचे अतिरिक्त खेळाडू, तुम्हाला देखील विनंती आहे की आपले अतिरिक्त खेळाडू हे कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्ही पाठवून द्या। खऱ्या अर्थाने एक संकल्पना नमो चषक आणि एकाच दिवशी 15 ते 18 स्पर्धा पिंपरी चिंचवड इथे आयोजित करण्यात आल्या। ही संकल्पना खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर आदरणीय जयदीप भाऊ खापरे यांच्या संकल्पनेतून साकार झालेले हे भव्य दिव्य आपण पाहिले तरी संकल्पना त्यांच्या माध्यमातून पुढे आली आणि आज आपण पाहतोय नमो चषकाचा आजचा असणारा 5वा दिवस आहे। सर, दोन्ही जे डगआउट आहेत त्या डगआउटमधील बसणाऱ्यांना फक्त तिथं खेळाडूच बसतील, बाकी कोणीही बसणार नाही आहे। डगआउटच्या व्यतिरिक्त तिथं कोणीही बसणार नाही। आणि डगआउटच्या बाजूला जे ब्लॅक पडदा लागलेला आहे तिथे चेअरसुद्धा जाणार नाहीत, याची खेळाडूंनी कृपया दक्षता पाळा। खूप मोठं सहकार्य बाउंड्रीच्या माध्यमातून सर्व खेळाडूंनी केलेलं आहे। आपल्याकडून पूर्णपणे सहकार्याची अपेक्षा आहे आणि आपण आजच्या दिवसातली ही सहकार्य आम्हाला सर्वांना सहकार्य कराल असं मी आशा व्यक्त करतो, प्लीज। तर नक्कीच जे काही या क्रिकेटच्या स्पर्धेची नियमावली आहे, डगआउटमध्ये, खेळाडूंच्या डगआउटमध्ये त्यांचे कुठलेही समर्थक बसणार नाही। तुमच्यासाठी बाजूला प्रेक्षक गॅलरीज आपण खूप मोठे समोर आहेत, त्याच्यानंतर बाजूसाठी चेअर्स आपल्या सगळ्यांनी उपलब्ध केलेले आहेत। त्यामुळे डगआउटमध्ये फक्त खेळाडू असतील याची तुम्ही दक्षता घ्या। ब्लॅक स्क्रीनच्या समोर कुठलाही प्रेक्षक किंवा खेळाडू तिथे बसणार नाही, याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे। या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेले तर विधानसभा महाराष्ट्र राज्याचे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सातत्याने या परिसरामध्ये विकासाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आदरणीय उमाताई खापरे यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी खूप मोठं योगदान सातत्याने राहिले। त्याचबरोबर अनुभव मोरे, बीजेपी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सेक्रेटरी, यांचं देखील खूप मोठं योगदान आहे। त्याचबरोबर माजी उपमहापौर बीजेपी नगरसेविका, तसेच जर आपण पाहिलं तर शैलजाताई मोरे यांचं देखील खूप मोठं योगदान हे क्रिकेटच्या स्पर्धेसाठी असणार आहे। तर जाऊया मॅचकडे, मी सामन्याकडे तुम्हाला इथे घेऊन जातोय। आजच्या दिवसातील पहिली मॅच या ठिकाणी पहा, कुठल्याही प्रकारचे वाद विवाद होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या। जर तुम्हाला काही अडचण असेल तर ते फक्त कॅप्टन ती अडचण सोडवण्यासाठी येईल, त्या व्यतिरिक्त कुठलाही खेळाडू मैदानामध्ये जाणार नाही याची तुम्ही दक्षता घ्यायची आहे। सामन्याकडे तर पाहतोय तुम्हाला इथे घेऊन जातोय। आघाडीचे दोन्ही बॅटर इथे मैदानात दाखल झालेले आहेत। आजच्या दिवसाचा खऱ्या अर्थानं खूप सुंदर सुरुवात इथे होणार आहे।
कारण सूर्यदेवाने दर्शन द्यायला सुरुवात केली. 2 दिवस अवकाळी आलेला पाऊस आणि त्यानंतर पुन्हा एकदा त्या जोमाने, त्या उत्साहाने, त्या आनंदाने आपण पुन्हा एकदा स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषकामध्ये पुन्हा एकदा आपण भेटतोय. उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षक राजाचं, मान्यवरांचं, मी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा माउंट क्रेझी स्पोर्टअपच्या वतीने मी मनपूर्वक स्वागत करतो. मॅच सुरू होते. काउंटडाऊन आपण स्टार्ट करू. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. लेट्स प्ले. आजच्या दिवसाला ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल गणपती बाप्पा मोरया. एकदा सर्वांनी जोरदार टाळ्याने स्वागत करूया आजच्या पहिल्या बॉलचं. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे आपण पाहतो दाखल झालेले आहेत. एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर अकीब आहे आणि दुसऱ्या बाजूला शुभम. षटक क्रमांक पहिले मैदानामध्ये घेऊन येतो तो निखिल पाटील पहिला बॉल घेऊन. नमो चषक पहिला बॉल अगदी खुलवट टप्प्याचा बॉल तिथे पण निश्चितपणे पाहायला मिळाला. शुभम महाले अर्थात भोला जो स्ट्राईक ऑन आपण पाहतोय तयार असणार आहे. नॉन स्ट्राईक एंडला जर आपण पाहिले गेले तर अकीब आहे. अकीब पटेल जर आपण इथे पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे. या स्पर्धेचे पंच म्हणून जे कामकाज पाहत आहेत जर आपण पाहिलं तर अक्षय निर्मल, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर सागर मोरे. लोअर फुल टॉस आणि तिथे चेंडूला पिक केलाय. सरळ व्यासपीठाला मानवंदना देणारा खणखणी षटकार. तर नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाणार आहे. फुल टॉस चेंडू होता. बिमर आहे की नाही हे ठिकाणी पाहिलं जाणार आहे. तिसरे पंच जर आपण पाहिले तर अमर साठे सर. खास आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये जर पाहिले गेले तर पुण्याचे पंच म्हणून देखील सातत्याने नेहमीच मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा मात्र त्यांच्या माध्यमातून ते कव्हरेज करत असतात. अमर साठे सर, त्याचबरोबर अक्षय निर्मल हे दोन पुण्याचे पंच आहेत. त्याचबरोबर भिवंडीचे जर आपण पाहिले गेले तर अजीम अब्दुल्ले हे देखील आपण पाहिले तर आज आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर खार जिमखानाचे पंच जर आपण पाहिले तर सागर मोरे सर आहेत. हे 4 पंचांचा पॅनल आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहतोय. त्याचबरोबर आजच्या दिवसभरामध्ये जर आपण पाहिलं तर जुन्नर भूषण, मनोज बेल्लेकर, त्याचबरोबर राहुल बोंबे. फेअर डिलिव्हरी आत्ताचा षटकार असणार आहे. या षटकाराच्या मदतीने संघाचं धाफलक जर आपण पाहिले गेलं तर आता संघाचा स्त्री गणेश झालेला आहे. 6 धावा धाफलकावरती आहेत. थँक्यू डीजे. निखिल तयार असणार, निखिल पाटील. तर स्ट्राईकवर आपण पाहतोय भोला महाले अर्थात शुभम. शुभमच्या बॅटमधून आपण पाहिलं तर आजच्या दिवसातला पहिला षटकार आलेला आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. पुन्हा त्या पायचा हुक करण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला, परंतु शॉर्ट फाईनलेगच्या दिशेने चेंडू तिथे खेळला जाईल. एक धावी ते आपण पाहतो येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील तिथे केला जाईल. हरणाच्या गतीने, चित्त्याच्या चपळाईने या 2 धावा यशस्वीपणे मैदानामध्ये घेतल्या जातात. 2 धावा तिथे येणार आहेत. या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल. धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 8 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना 6 षटकांच्या मॅचेस आज आपण निश्चितप्रमाणे जे पाहणार आहोत. हा चेंडू चांगला चेंडू म्हणेल मी. कुठल्याही स्पॉटवरती चेंडू पडला. चेंडू पडल्यानंतर चेंडूने मात्र थोडंसं वळण घेतलं आणि खाली देखील पाहायला मिळाला. थोडासा खाली राहिलेला बॉल. शुभमने मात्र चेंडू समजू शकला नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू इथे असेल. धाफलक जर आपण इथे पाहिले गेले तर स्थिर असणार आहे. 8 धावा धाफलकावरती आहेत. पुण्याचा गोलंदाज तयार. पुढे सरसावा चेंडू इथे खेळून काढला जाईल. आपण पाहतोय इथे एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या दिशेने खेळलेला चेंडू आणि चेंडू तिथे मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. आणि पहा इथे मैदानामध्ये शुभम महाले सकाळच्या सत्रामध्ये काय बॅटिंग इथे करतोय.
एक फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र मिड विकेटला खेळलेला षटकार. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आता मात्र क्लास दाखवलं त्याने. गुडलिन स्पॉटचा चेंडू होता, त्याला मात्र थोडासा पुढे सरसावत खेळलेला चौकार. पुण्याचा पायसे यावेळी बॅकफुटला गेलाय, पंच केलाय, बॉडी बॅलन्स चांगलं पाहायला मिळालं शुभम महाले यांचं. पुन्हा आता डीप कव्हर मध्ये चौकार. थँक्यू डीजे. षटक क्रमांक आपण पाहिलं गेलं तर संपलं जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपलेला. या षटकामध्ये आपण जर पाहिलं लागोपाठचे 2 चौकार शुभम महालेच्या बॅटमधून आले. एक षटकार येताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपलं जाईल. पहिलं एक षटकाचा खेळ संपल्यानंतर स्कोर कार्डवरती 16 धावा धावफलकावरती आहेत. आघाडीची दोन्ही बॅटर इथे मैदानाच्या मध्ये अजूनही उभे असणार आहेत. 6 षटकांची मॅच इथे आहे. चालू असणारी मॅच जर आपण पाहिली तर मी पुण्यात चालू असणारा सामना आपण इथे पाहतोय. मराठा वॉरियर्स मनस्वी 11 आणि त्यांच्या विरोधात जिब्रान सिद्दीकी अर्थात आयुष 11 हे 2 संघ आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत. एक आमदार एक संघ आपण पाहिलं तर आजच्या दिवसभरामध्ये हे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. एक षटकाचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आक्रमण शुभम महालेच्या माध्यमातून जरूर तिथे पाहायला मिळालं. स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024चं एक मानाचं सन्मानाचं क्रिकेटची स्पर्धा आपण जर पाहिले गेलं तर माउंट क्रेझी स्पोर्ट क्लबच्या माध्यमातून त्यांच्या स्वप्नातून त्यांच्या कष्टातून त्यांच्या प्रयत्नातून सत्यामध्ये उतरलेली क्रिकेटची स्पर्धा जी आज आपण पाहतोय नमो चषक 2024. यावेळी पाहायचंय आकिबसाठी चेंडू होता. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू मात्र खेळून काढला जाईल. बाउन्स होता तिथे आणि बाउन्सचा मात्र फक्त चेंडूला दिशा दिली आहे. डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू जाईल. सीमारेषेच्या बाहेर आलाय. पुन्हा एकदा चौकार. थँक्यू डीजे. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतो इथे अकीब पटेलच्या माध्यमातून. बाउन्स होता चेंडूला मात्र फक्त त्याने दिशा देण्याचं काम केलं. 38 सर्कलचा मात्र आपण पाहतो त्याने पुरेपूर फायदा इथे उठवलेला आहे. स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचणार आहे धावफलकावरती. 20 धावा धावफलकावरती. सूरज जो गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तयार असेल. यावेळी रिव्हरचा फटका आहे. रिव्हर सक्सेसफुल आहे. गॅप मध्ये चेंडू जाईल. बीच में से मिली दरार उसमें से ढूंढ लिए रन 4. चौकार. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये लागोपाठचे 2 चौकार इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत. 38 सर्कलचा आपण पाहतोय पुरेपूर फायदा इथे मैदानात या दोन्ही आघाडीच्या फलंदाजाने उठवलाय. सुरेश तयार आहे. यावेळी पाहायचे शफल झालेत. उडवलाय बॉलला डीप फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरे होतील. पाहता चेंडू सीमारेच्या जवळ तिथे चेंडूला अडवलाय. एक धावी आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला. तिसऱ्या धावेचा देखील ते प्रयत्न केला गेला. चांगला आपण पाहतोय कॉम्बिनेशन या दोन्ही खेळाडूंमध्ये. चांगला कॉल आपण इथे चांगला ताळमेळ इथे पाहतोय. 3 धावा इथे मैदानाच्या मध्ये येत आहेत आणि या 3 धावेने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. 27 धावा. चौफेर फटकेबाजी आज मात्र हे दोन्ही फलंदाज करतायत. आकिबने देखील आपण पाहतोय रिव्हरचा चौकार दाखवला. पॉइंटच्या डोक्यावरून एक अप्पर कटचा शॉट देखील त्याने दाखवला. भोला मालेने एक षटकार दाखवला. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. खोलवट टप्प्याचा बॉल आता मात्र आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटला जाऊन चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. मी मला की वाईड यॉर्करचा वापर इथे केला सूरजने. एक धाव इथे येणार आहे. एका धावेच्या मदतीने 28 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. दर्जेदार व्यासपीठ आपण इथे पाहतोय. खेळाडूसाठी खेळाडू कक्ष आहे. एक मोठी LED स्क्रीन देखील आहे. डे नाईट स्वरूपाची असणारी क्रिकेटची स्पर्धा जी आपण आज पाहतोय. हलक्या हाताने चेंडू आपण पाहतोय. शेवटपर्यंत चेंडू मात्र जवळ येऊन दिला. चेंडू मात्र फक्त सन्मान दिलाय आणि शेवटच्या क्षणी बॅटचा फेस तिथे ओपन केला जाईल. थर्डमॅनच्या दिशेने सचिन चेंडूला इथे फील्ड करतोय. एक धावी इथे मैदानामध्ये घेतली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण पाहिलं तर 29 धावा धावफलकावरती आहेत. चांगला स्टार्ट जो आपण पाहतो ज्या प्रकारचा स्टार्ट मिळालाय तो कौतुकास्पद आहे. दोन्ही फलंदाजांनी चांगले आपण पाहिले गेले तर सुरुवातीच्या षटकामध्ये थोडंसं अग्रेसिव्ह पवित्रा त्या दोन्ही फलंदाजांनी घेतलाय. पुढे सरसावा चेंडू खेळून काढला जाईल आणि तिथे आपण पाहतोय स्क्वेअर कट डीप कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा घेत चौकार.
थँक्यू डीजे. षटक क्रमांक आपण पाहिले गेले तर संपलं जाईल. दुसरा 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिलं तर 33 धावा, 33 रन, लॉस ऑफ 0 विकेट. या षटकामध्ये जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे सूरजने 17 धावा ज्या खर्च केल्या, त्यानंतर पहिल्या षटकामध्ये निखिलने 16 धावा खर्च केल्या. कुठंतरी आपण पाहिले गेलं तर इथे आता मराठा वॉरियर्स संघाला कमबॅक करणं गरजेचं असेल. आज सकाळ सत्रामध्ये जर आपण पाहिले तर सकाळी तुम्ही आल्यानंतर हे मैदान जर आपण पाहिले गेलं तर अतिशय ओलसर मैदान होतं. त्यानंतर आयोजकांनी संपूर्ण ब्रॉन्केजी स्पोर्ट क्लबच्या सदस्यांनी ज्या प्रकारची मेहनत घेतली आहे, ती मेहनत त्या कष्टाला खऱ्या अर्थानं संपूर्ण या खेळाडूंचा सॅल्यूट असेल. कारण कुठली क्रिकेटची स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आयोजकांची मेहनत खूप महत्त्वाची असते आणि ती मेहनत या क्रिकेटच्या स्पर्धेत आपण पाहिलेली आहे. 2 षटकं संपली गेलीत आणि आता पाहिजे गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन भगत, जो गोलंदाजीसाठी येतोय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. 33 धावा धावलकावरती आहेत. आकिबसाठी आपण पाहतोय बॅकफुटला गेले, क्रीजचा वापर तिथे केला, एक सिंगल अगदी घेतली जाईल. शॉर्ट फाईनलीच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय तिथे अडवला एका धावेच्या मदतीने. स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिलं तर 34 धावा धावलकावरती आहेत. पॉवर पिची बंधनं थोडीशी आता मोकळी होणार आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ आहे, त्यानंतर लॉंग ऑन, काव कॉर्नर, डीप स्क्वेअर लेग हे सजवलेले क्षेत्ररक्षण. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती प्रॉपर मिडल चेंडू इथे होऊ शकला नाहीये. मिड विकेटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल झालाय, एक सिंगल इथे घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय जो होणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते धावलकावरती 35 धावा, 35 रन. एक चांगली पार्टनरशिप आपण पाहतोय या पहिल्या मॅच मध्ये आघाडीच्या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. एका बाजूला शुभम महाले, दुसऱ्या बाजूला अकिब पटेल. सचिन भगत तयार. मोठा फटका पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. धावेला इथे कुठेतरी आपण जर पाहिलं तर मोठे फटके येऊ दिले जात नाही सचिन भगतच्या माध्यमातून. मी म्हणेल की फलंदाजांना फॉलो करत ही केली जाणारी गोलंदाजी आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय. बऱ्याच वेळा आपण जर पाहिले गेले तर या क्रिकेटच्या स्पर्धेत सिक्सर सुप्रीमो या कंपनीचे चेंडू मात्र निश्चितपणे वापरले जात आहेत. टणकाचा चेंडू आहे आणि याही चेंडूवरती मोठमोठे स्ट्रोक आपण पाहिलेत. खोलवर टप्प्याचा बॉल होता, तिथे मात्र मग पाहतोय फुल टॉस चेंडू बॅटवरती घेतलाय. कव्हर ड्राईव्ह इथे पण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. पहा चांगलं क्षेत्ररक्षण, गुड एफर्ट तिथे मला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेले तर इथे आता या 2 धाब्यांच्या मदतीने धफलक पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 38 धावा, 38 रन, 38 धावा धफलकावरती. ज्यावेळेस एखादा गोलंदाज गोलंदाजी करत असतो त्यावेळेस त्याला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून साथ मिळणं खूप गरजेचं असतं. तुमचा फिल्डिंग एफर्ट हा खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा दाखवलं टप्प्याचा बॉल होता, तिथे आपण पाहिले गेले तर बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये. काव कॉर्नर झोनमध्ये आपण पाहतो चेंडू तिथे ट्रॅव्हल झाला, त्यानंतर पुन्हा एकदा घेतलेली एक सिंगल. या षटकामध्ये जर आपण पाहिलं सचिन भगतचं मी कौतुक करेल, एकही मोठा फटका येऊ दिला नाहीये. सुरुवातीच्या षटकामध्ये ज्या प्रकारचे मोठे चौकार षटकार आपण पाहिले, परंतु या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत सचिनने आणि 5 चेंडूमध्ये एकही मोठा फटका आला नाहीये. पुढे सरसावा चेंडू तिकडून काढला जाईल. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तरी ती आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि दुसरी धाव देखील तिथे घेतली जाते. गुड रनिंग. या दोन्ही खेळाडूंचं खऱ्या अर्थाने मी विशेष जर आपण पाहिले गेलं तर एका ज्यावेळेस असं तुमचं कॉम्बिनेशन केव्हा बसतं, ज्यावेळेस तुम्ही एका संघामध्ये सातत्याने खेळता, एकत्र सराव तुम्ही नेहमी करता, त्यावेळेस अशा प्रकारची बॉन्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं झाली ते तिसरं. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 41 धावा, 41 रन, लॉस ऑफ 0 विकेट. जिब्रान सिद्दीकी अर्थात आयुष 11 हा संघ आपण पाहतो तिथे बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला मराठा वॉरियर्स मनस्वी 11 हा संघ मैदानामध्ये फिल्डिंग करतोय. आजच्या सकाळच्या सत्रात जर आपण पाहिलं तर एक आमदार एक संघ, सांगितलं की बऱ्याच वेळा एका तालुक्याला 3-3 आमदार देखील आहेत, त्यामुळे एक आमदार एक संघ ही संकल्पना आहे. स्कोर कार्डकडे पुण्यात तुम्हाला इथे घेऊन जातोय. धावलकावरती 41 धावा. tenniscricket.in च्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह थेट प्रक्षेपण केलं जात आहे आणि ज्या प्रकारची बॅटिंग आपण पाहतोय ती सुरू आहे. 41 धावांची आपण पाहिलं तर एक मोठी भागीदारी. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण जर पाहायला गेले तर इथे नाना बाबर उजव्या हाताने तयार असतील.
खोलवट टप्प्याचा बॉल होता, तिथे आपण पाहतोय चेंडूला उडवलाय लॉंग ऑनला आणि वाह काय जबरदस्त झेल तिथे टिपलाय. समीर भोसलेने टिपले एक अप्रतिम झेल. परतावा लागेल इथे शुभम महाले यांना. थँक्यू डीजे. आणि तिथे जर मग पाहिलं तर नाना बाबर यांनी फलंदाजाला फॉलो करत टाकलेला चेंडू होता. आपल्या अनुभवाचा वापर तिथे त्यांनी केला आणि समीरने मात्र कुठल्याही प्रकारची चूक तिथे केली नाही. लॉंग ऑनच्या दिशेने एक चांगला झेल त्याने तिथे टिपला. पहिली विकेट, पहिला मोहरा हा डगआउटच्या दिशेने परतलेला आहे. नवीन फलंदाज आता इथे दाखल होणार आहे तो अजित गायकवाड. अनुभवाने खऱ्या अर्थानं खूप काही शिकवलेलं आहे आणि नाना बाबर यांनी खऱ्या अर्थानं अनेक वेळा नेहमीच खूप मोठे उतार चढाव त्यांनी पाहिलेले आहेत क्रिकेटच्या विश्वामध्ये आणि त्यांनी तिचा आपला अनुभवाचा वापर इथे केलेला आहे. तुम्ही अनेक वेळा त्यांना 40+ मध्ये देखील खेळताना पाहिलेलं आहे आणि पहिल्या चेंडूवरती त्यांनी इथे यश मिळवून दिलंय. अजित गायकवाड, अजित आणि अकीब ही जोडी आता मैदानाच्या मध्ये असेल. याही जोडीने खऱ्या अर्थानं नेहमीच पिंपरीचं क्रिकेट असू द्या, मग पुण्याचं क्रिकेट असू द्या, मग मावळचं क्रिकेट असू द्या, अनेक वेळा या जोडगोळीने मात्र खऱ्या अर्थानं मैदानं गाजवलेली आहेत. नाना तयार असतील उजव्या हाताने. हा चेंडू इथे आपण पाहतोय अजित गायकवाडच्या बॅटमधून डीप स्क्वेअर लेगला, आउट ऑफ द पार्क, आउट ऑफ द स्टेडियम, षटकार. थँक्यू डीजे. आणि इथे जर आपण पाहिले गेले तर एका बाजूला यंग टॅलेंट आहे तर दुसऱ्या बाजूला अनुभव आहे आणि हे स्क्रीनवरती देवरूडचे मायकल जॅक्सन त्यांनाही आपण पाहतोय. माणसाकडे खऱ्या अर्थानं नेहमीच आपण जर पाहिले गेले तर आनंद घेता यायला हवा, चित्र कुठलंही असू द्या. नाना तयार असेल. पुन्हा एकदा अजित गायकवाड स्ट्राईक ऑन तयार. रिव्हरचा फटका इथे खेळण्यासाठी प्रयत्न केलाय. वा चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपण पाहतोय पॉइंटच्या दिशेने. निखिल पाटील चांगला एफर्ट तिथे त्यांनी दाखवला परंतु एक धावी ते घेतली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्डकडे मी तुम्हाला घेऊन जाणार आहे. धवलकावरती 48 धावा. एक फलंदाज मैदानामध्ये बाद झालाय. 7 चेंडू खेळले आतापर्यंत. अकीब पटेल 7 चेंडूमध्ये 16 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. जर आपण पाहिले गेले तर अकीबच्या बॅटमधून चौकार षटकार देखील पाहिलेत. लोअर फुल टॉस, जमीन समांतर फटका देखील काढला जाईल. मिड विकेटच्या दिशेने चेंडू इथे अडवला जातोय. एक धावी इथे येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय जो होणार नाही. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जी आता पुढे जाऊन पोहोचेल स्कोर कार्डवरती 49 धावा धावलकावरती आहेत. नाना तयार असतील पुन्हा एकदा. आतापर्यंत निश्चितपणे धावलक ओ हो काय चेंडू तिथे मैदानाच्या मध्ये टाकलेला आहे. वाह. आणि पंचाने मात्र तिथे तर्जनी आकाशाकडे केली आहे. परतावा लागेल अजित गायकवाड यांना. विकेट. थँक्यू डीजे. आणि इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा मी संघाच्या संगणकाचं लक्ष वेधेल. तुमच्याकडे 25 मिनिटं आहेत आणि 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं संपूर्ण बंधनकारक आहे. जर तसं झालं नाही तर तुम्हाला शेवटचं षटक एक खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये घेऊन गोलंदाजी करणं गरजेचं असेल. नवीन फलंदाज आपण पाहतोय ते मैदानाच्या दाखल इथे होणार आहे. झहीर खान उर्फ सोनू जो आता मैदानाच्या मध्ये स्ट्राईक ऑन तयार असणार आहे. तगडा ताकदवाने मजबूत देहिष्टीचा खेळाडू आहे. पर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर नानांचं मी इथे कौतुक करेल. ज्या प्रकारची गोलंदाजी त्यांनी केली आहे. षटकार जरूर आला असेल परंतु त्यांनी स्वतःचा आत्मविश्वास त्यांनी ढासळू दिला नाहीये आणि त्यांना माहिती आहे कमबॅक करता येतं. कमबॅक कुठूनही करता येतं. नाना तयार. पुढे सरसावत चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न. गॅपमध्ये चेंडू असणार आहे. 2 खेळाडू इथे पाहिजे चेंडूच्या पाठमोरे होत आहेत. पाहता पाहता चेंडू तिथे थांबणार नाही. चेंडू जाईल तिथे सीमारेषेच्या बाहेर. आलेला हा चौकार आहे 4 धाब्यांसाठी. थँक्यू डीजे. षटक क्रमांक जर आपण पाहिले गेले तर आता मैदानामध्ये संपलं जाईल. इथे चौथं 4 षटकांचा
खेळ आपण पाहतोय ते मैदानामध्ये संपलेला आहे आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिले गेले तर 53 धावा अर्धशतक आपण पाहतोय. जिब्रान सिद्दीकी अर्थात आयुष 11 या संघाचं अर्धशतक इथे पूर्ण होतंय. 53 धावा धावलकावरती लावल्या गेल्यात. स्ट्राईकवरती जर आपण पाहिलं तर झहीर खान अर्थात सोनू या खेळाडूला जर आपण पाहिले गेले तर चिखली कुदळवाडीच्या मैदानावरती एक टू व्हीलर बाईकचा मानकरी मात्र तो राहिलेला आहे. एक ज्युपिटर त्याच्या नावावरती आहे, त्याचबरोबर एक स्पोर्ट्स सायकल देखील त्याच्या नावावरती आहे. म्हणजे इन्फॉर्म खेळाडू आहे. आणि आता पाहायचं आहे 5व्या षटकाला ती सुरुवात होईल आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सचिन भगत. सचिनने देखील यापूर्वीच्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या. गोलंदाज तयार. सचिन उजव्यातनं मारा करेल. रिव्हरचा फटका इथे रिव्हरचा प्रयत्न तिथे मैदानामध्ये केला जाईल. बॅट आणि बॉलमध्ये आपण पाहतो यावेळी मात्र संपर्क होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेलं तरी ते स्थिर असणार आहे. या मैदानावरती पाहिले गेलं तर धावेंचा मुसळधार पाऊस आपण पडताना पाहिलेले आहेत. अनेक फलंदाजांनी खऱ्या अर्थाने हे मैदान फलंदाजांसाठी नंदनवन मैदान आहे. पुण्यात खोलवट टप्प्याचा बॉल पॉईंटचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर तिथे थोडीशी दिशा बदलली चेंडूने. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू आपण पाहतो तिथे अडवला जातोय. 1 धावी इथे घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचणाऱ्या धावलकावरती 54 धावा. 5वं षटक इथे प्रगतीपथावरती असताना सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर आपण पाहिलं तर ज्या प्रकारच्या धावा आल्या 2 षटकामध्ये 33 धावा आल्या. त्यानंतर जर पाहिलं तिसऱ्या षटकामध्ये अवघ्या 8 धावा आल्या आणि 4थ्या षटकामध्ये आल्या 12 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आपण पाहतोय पुन्हा त्या मैदानाच्या आतमध्ये सचिन. लोअरफुल टॉस यावेळी पाहायचा इनसाइड एज, परंतु कुठल्याही प्रकारचा धोका नसणार आहे. डॉट स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये असेल. शांत पद्धतीचा आपण पाहतोय हा सामना इथे मैदानाच्या मध्ये अजूनही सुरू आहे. सचिनने मात्र इथे कमबॅक केलेलं आहे. डॉट चेंडू टाकला. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू तिथे डॉट. लोअरफुल टॉस पुढे सरसावा चेंडू खेळून काढला जाईल. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. सिंगल तरी ते घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये जो होणार नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण पाहिले गेले तर निश्चितपणे पुण्याचा सचिन इथे तयार असणार आहे. आणि नक्कीच आपण जर पाहिले गेले तर पहा हा सन्मान आदर करा त्या बॅटचा ज्या बॅटने तुम्ही आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी धावा बनवल्या. आदर करा त्या बॉलचा ज्या बॉलला हातामध्ये घेऊन तुम्ही तुमच्या संघासाठी विकेट मिळवल्या. आदर करा त्या क्रिकेटचा ज्या क्रिकेटने तुम्हाला नाव दिलं. यावेळी पाहायचं शफल झाले. क्रीजचा वापर केला तिथे अकीबने आणि अकीबच्या बॅटमधून चेंडू जाईल सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक टप्पा घेत चेंडू आलाय सीमारेषा बाहेर. चौकार. यानंतरचा होणारा सामना जो आपण मैदानाच्या मध्ये पाहणार आहोत इलियासभाई शेख आणि त्यांच्या विरोधात प्रशांत माळसकर स्पोर्ट क्लब मावळ. दोन्ही संघांच्या कॅप्टनना विनंती आहे की आपण या ठिकाणी लगेचच संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन जाऊया मॅचकडे. चौकार इथे आलेला आहे. हा चेंडू इथे पाहिजे मैदानामध्ये मोठा स्ट्रोक तिथे खेळला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली विकेट. परतावं लागेल अकीब पटेल यांना. थँक्यू डीजे. खेळाडूंसाठी सूचना असणार आहे, विशेषतः फलंदाजांसाठी ती सूचना आहे. मी दोन्ही पंचांना देखील विनंती करेल अक्षय सर आणि खेळाडूंसाठी सूचना द्या की विकेटवरून धावा घेऊ नका. सेकंड रन जी आहे ती विकेटच्या बाहेरून घ्या, जेणेकरून काल आपण ज्या प्रकारचा पाऊस झालेला आहे विकेट थोडंसं दमट आहे, ओलसर मैदान आहे, त्यामुळे विकेटला कुठल्या प्रकारचा डॅमेज होणार नाही याची तुम्ही काळजी घ्या. तर आता पाहायचं विकेट येताना पाहायला मिळाली. नवीन फलंदाज इथे मैदानामध्ये दाखल ते होणार आहे. स्कोर कार्डवरती 59 धावा धावलकावरती आहेत. यानंतरचा जो सामना आहे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल इलियासभाई शेख आणि त्याचबरोबर प्रशांत भाऊ माळसकर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण प्लेइंग 11 देण्यासाठी ताबडतोब या. त्याचबरोबर आपण टॉस करण्यासाठी रेडी राहा. एक इनिंगच्या ब्रेकमध्ये आपल्याला टॉस हा करायचाच आहे. बोथ कॅप्टन ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स.
शेवटचं षटक आता मैदानामध्ये असणार आहे आणि शेवटचं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहतोय कोणाकडे कॅप्टन तर नाना, म्हणजे अनुभवाचा इथे अनुभवाकडे गेलेत. नाना तयार असतील. यावेळी पाहिजे सोनूच्या रडारमध्ये चेंडू होता, उडवलाय बॉलला, काव कॉर्नर झोन मध्ये चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. नमो चषकाला सॅल्यूट करणारा षटकार. षटकार इथे मैदानाच्या मध्ये येतोय. थँक्यू डीजे. इथे जर आपण पाहिलं इथं मैदानामध्ये षटकार येताना जो आपल्याला पाहायला मिळाला, या षटकाराने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती 65 धावा, 65 रन, लॉस ऑफ 3 विकेट. न्यू बॅटर जर आपण पाहिलं तर जगदीश जाधव नवीन फलंदाज जर आपण इथे पाहिले तर मैदानामध्ये दाखल झालेला आहे. नॉन स्ट्राईक एंडला तो असेल, परंतु इथे जर आपण पाहिले गेले तर सोनूच्या बॅटमधून इथे मात्र मोठा स्ट्रोक आलाय. अनुभव काय असतो मित्रांनो, अनुभवाने एक आम्हाला शिकवलंय, कधीच कुणाच्या चुका आणि उणिवा शोधत बसू नका. नीती घेईल हिशोब तो तुम्ही कधीच करू नका. काही जिंकणं बाकी आहे, काही हरणं बाकी आहे. आपण चाललोय आपल्या ध्येयपूर्तीकडे. आपण पहिल्या पानावरती आहोत आणि अजून संपूर्ण पुस्तक बाकी आहे. यावेळी पुढे सरसावत चेंडू खेळून काढला जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू. सोनूची बॅट आता इथे बोलू लागली आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. पुन्हा एकदा चौकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवरती षटकाराला, दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार आलेला आहे. अगदी कुदळवाडी चिखलीच्या मैदानावरती ज्युपिटर गाडी आपल्या नावावरती कोरणारा झहीर खान अर्थात सोनू इथे मात्र आपली पाहतोय पुन्हा एकदा एक मोठ्या मानाच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आज त्यांनी त्याचे रंग उधळायला सुरुवात केली आहे. चौकार आणि षटकाराची तो आतिषबाजी इथे करतोय. स्कोर कार्ड मात्र वेगाने पुढे जाईल. धावफलकावरती धावा ज्या आहेत त्या 69 धावा. मराठा वॉरियर्स, मनस्वी 11 त्यांच्या विरोधात जिब्रान सिद्दीकी अर्थात आयुष 11 हे दोन संघ मात्र आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये भिडत आहेत. एक आमदार एक संघ. मोठा फटका पुण्यात खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती मात्र चेंडू मिडल होऊ शकला नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू तिथे अडवला जाईल. एक धावी ती घेतली जाते. या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 70 धावा धावफलकावरती ज्या आहेत. मातीची खेळपट्टी आपण जरूर त्याशिवाय खऱ्या अर्थानं पाहतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण इथे पाहिले गेले तर पुन्हा एकदा नाना इथे तयार असतील. फुल टॉस बॉल आणि तिथे जगदीश जाधवला जर तुम्ही असे चेंडू टाकले ना, जगदीश जाधव मात्र तुम्हाला कदापि सोडणार नाही. चेंडू फेकून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. षटकार, नो बॉल आणि षटकार आहे. थँक्यू डीजे. आणि आता इथे पाहिजे फ्रीट ऑन जगदीश साठी. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. आता मात्र आपण पाहतोय थोडासा दूरवरती टाकले चेंडू होता. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने चेंडू तिथे फील्ड केला जाईल. एक धावी ते मैदानाच्या मध्ये येणार आहे. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल धावफलकावरती 78 धावा. इलियासभाई शेख आणि त्यांच्या विरोधात प्रशांत म्हाळसकर दोन्ही टीमच्या कॅप्टनना मी विनंती करतो आपण लगेचच टीम लिस्ट आणि त्याचबरोबर टॉस करण्यासाठी एक इनिंग संपल्यानंतर लगेच आपण असे टॉस करणार आहे. त्यामुळे दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो लगेच या. सोनू तयार आहे. स्लॉगोरच्या षटकांमध्ये आपण पाहतो फलंदाजाने प्रचंड मोठं आक्रमण पाहायला मिळत आहे. पुढे सरसावत खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर तिथे झाला. चेंडू पडला, थोडीशी दिशा तिथे बदलली. एक धाव इथे मैदानामध्ये घेतली जाते. या एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर आपण इथे पाहिलं तर 79 धावा ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. 79 रन. शेवटच्या षटकातील आपण पाहिले गेले तर शेवटचा चेंडू स्ट्राईक आपण पाहतो इथे जगदीश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे आपण पाहतोय बॅटने लीडिंग एज घेतली आहे. इष्टाच्या मागे मात्र एक सुंदर झेल. विकेट. पहिला डाव, पहिली इनिंग आपण पाहतो ती मैदानामध्ये संपली जाईल. या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावा आहेत 79 धावा. 80 धावेंचं आव्हान त्यात असणार आहे मराठा वॉरियर्स अर्थात मनस्वी 11 संघासमोर. खेळाडूंना विनंती आहे
एका लाईनीमध्ये एका ओळीमध्ये आपण सर्वांनी डगआउटकडे जायचंय. जे काही आपण या क्रिकेटच्या स्पर्धेची नियमावली केलेली आहे, या ठिकाणी इलियासभाई शेख यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, त्यांना विनंती करतो या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे. चला, विनंती असणार आहे आपल्यासोबत आता पुण्यात चला, दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे. पहिल्या डाव इथे संपलेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे 79 झाल्यात. 80 धावेंचं आव्हान असणार आहे. आज आपण पाहतोय बॉन्ड क्रेझी स्पोर्ट क्लब आयोजित संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024 अतिशय लोकप्रिय आमदार आदरणीय उमाताई खापरे यांच्या नेतृत्वाखाली या भव्य क्रिकेटच्या स्पर्धेचं भव्य दिव्य केले गेले आयोजन आणि नियोजन आपण अशाने पाहतोय. पहिला डाव संपलेला आहे आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण पाहिले गेले तर यानंतर माझी वेळ इथे संपतीये. मी काय काय थांबणार आहे, तुम्ही मात्र पाहत राहा इथे नमो चषक आणि यानंतर ऐकूयात यानंतर आपल्यासोबत आता जॉईंट होतील पुन्हा एकदा जुन्नर भूषण आदरणीय मनोजी बेल्लेकर सरांकडे मी तुम्हाला घेऊन जातोय. बेल्लेकर सर या, आपलं स्वागत आहे. इलियासभाई शेख या संघाच्या संघनायकांना विनंती असणार आहे की आपण लगेचच या ठिकाणी संपर्क साधा. याच ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांचा मृत्यू शुभागमन होतंय मावळ तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असलेले अध्यक्ष मनोजदादा दाभाडे, त्याचबरोबर खजिनदार प्रवीणदादा शिंदे यांच्याशी शुभागमन झाले. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. थँक्यू. नमस्कार. बॉन्ड क्रेझी स्पोर्ट्स क्लब आयोजित करत अशी संदीप कदम मेमोरियल नमो चषक 2023 दिवस क्रमांक 5 मध्ये आपलं मनापासून स्वागत. स्पर्धेचा असणारा आजचा जो काही दिवस क्रमांक 5 मध्ये होणारा पहिला क्रमांकाचा सामना आपण या ठिकाणी पाहतो. एका बाजूला टीम आहे ते असेल आयुष 11 आणि एका बाजूला मनस्वी 11. या दोन टीम्स निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला आमने सामने पाहायला मिळत आहेत. पहिला डाव या ठिकाणी संपला गेला. सुमित सोनवणे यांचा गोड आवाज पहिल्या इनिंगमध्ये निश्चितप्रमाणे आपण ऐकलात. यानंतरचा एक गोड आवाज राहुल बोंबे यांचा आपल्याला दुसऱ्या मॅच वेळेस ऐकायला मिळणारच आहे.
पण आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या इनिंगमध्ये मी स्वतः मनोज बेल्लेकरच्या वतीने आपल्याला सर्वांचं मनापासून स्वागत, सर्वांना प्रेमाचा नमस्कार. सलमानचा पहिला चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यानंतर अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख या ठिकाणी केलं गेलं आणि एका धावसंख्येने अगदी आपण पाहतोय खातं खोललं गेलं. सचिन आणि भीमा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. सचिन भगत आणि भीमा लष्कर आहे आणि सलमान शेख ही खेळाडू निश्चितप्रमाणे आपण पाहतोय खेळपट्टीवरती. आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलं इथे चेंडू पाठवलाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. भीमा लष्करच्या बॅटमधून आलाय हा सूर्यप्रकाशचा षटकार. चेरन नमो चषक अगदी आपण पाहतोय आणि या चषकाचा 5वा दिवस आणि या 5व्या दिवसातील होणारा पहिला सामना. मिड विकेटला आलेला हा षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक जबरदस्त लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाहीये. 2 दिवस झालेला अवकाळी पाऊस, कोणाला वाटलं पण नव्हतं की जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा पाऊस पडला जाऊ शकतो. नोव्हेंबरमध्ये झाला, डिसेंबरमध्ये झाला, जानेवारीत पडायला सुरुवात झाली. आणि इथं आपण पाहिलंय बॅटमध्ये चेंडू परफेक्ट मिळवू शकला नाही. शॉर्ट फायनलिंगला चेंडू आहे, त्या दरम्यान एक धाव आली. धाबलक वाढेल, धाबलक धावसंख्या 8 रन. 8 वरती धाबलक. टोटल स्कोर जर अगदी आपण पाहिलं तर बनवले गेलेले आहेत ते एकूण 79 धावा निश्चितप्रमाणे ज्या बनवल्या गेलेल्या आहेत. 80 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. अवकाळी झालेला पाऊस, त्यानंतर अगदी आपण पाहतोय स्पर्धा कशा प्रकारे संपन्न होणार, इथं स्पर्धा होण्यासाठी घेतले गेलं कष्ट या ठिकाणी अगदी आपण पाहिलंय. या दरम्यान परत एकदा आपण पाहिलं इथे चेंडू सुंदरता खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक दूरवरती आहे, त्या दरम्यान क्षेत्ररक्षण सुरेख केलंय, घरटं सोडलं आणि ते फलंदाज आउट. बॅटर आउट, रन आउट, धावबाद. सचिन भगत या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. आपल्याला पाहायचं या ठिकाणी अजिंक्य शिंदे अर्थात बाबू न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. चेंडू सुंदर त्या खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक तैनात असेल. त्या दरम्यान अगदी आपण पाहिले एक सिंगल येताना आपल्याला जी पाहायला मिळाली आणि एका सिंगल चेरोपडी धापलक वाढला. धापलक धावसंख्या असेल ती आता 10 धावा, दुहेरी अंकात धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. 80 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. इथे 80 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी खूप मोठं कष्ट निश्चितप्रमाणे या ठिकाणी घ्यावा लागेल, यात कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. गोलंदाज सय्यार. या दरम्यान आपण पाहिले चेंडू सुंदर त्या खेळला, गॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळपास, चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी अगदी आपण पाहतो जे केलं गेलं आणि 2 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी ज्या वाचवल्या गेल्यात. आपल्या दोन्ही पुढे जाईल. त्या धावसंख्या असेल 12 धावा आपल्याला ज्या पाहिलं मध्ये षटक क्रमांक पहिलं संपलं गेलं. षटक क्रमांक पहिलं संपलं गेले. 12 धावा या ठिकाणी अगदी आपण पाहतो या ठिकाणी ज्या संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. आपण पाहतोय बॉन्ड क्रेझीने घेतलेले जे कष्ट आहे, 1983 साली या क्लबची झालेली स्थापना. विशेष करून आपण पाहिलं तर बॉन्ड क्रेझी हे नाव फक्त क्रिकेटपुरतं मर्यादित नाही आहे. बॉन्ड क्रेझी एक फुटबॉलचा सुद्धा संघ निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय
आणि विशेष करून खूप चांगलं काम फुटबॉलच्या माध्यमातून त्याबरोबर क्रिकेटच्या माध्यमातून सातत्यानं होताना पाहायला मिळालं. आणि मदनलाल धिंगरा स्टेडियम म्हटलं गेलं की बॉर्न क्रिजी स्पोर्ट्स क्लब आयोजित असणाऱ्या कलादाची संदीप कदम मेमोरियल चषक म्हटला गेला. इथं प्रेक्षकांना निमंत्रणाची गरज नसते. या दरम्यान अगदी आपण पाहिलं इथे सुंदर त्या फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती खिलाडी के मस्तक पे दस्तक 6 रन. षटकार येताना पाहायला मिळालाय. जबरदस्त षटकार आलाय आणि धापरकर धावसंख्या भारतीय संघाची धावसंख्या 18 धावा आहेत. समीर गोलंदाजी मार्कावरती आला आणि जसा समीर गोलंदाजी मार्कावरती आला इथे बाबू शिंदे अर्थात अजिंक्य शिंदे याच्या बॅटमधून आलेला षटकार अतिशय महत्त्वाचा ठरताना पाहायला मिळालेला आहे. एक विकेट सचिन भगतच्या रूपाने जरी आली असेल पण बाबू शिंदे फार प्रेशर निश्चितप्रमाणे नाही आहे. प्रेशर हँडल करण्याचं काम बाबूकडून या ठिकाणी जे केलं जात आहे. यावेळेचा चुनाव अगदी आपण पाहिला गॅपमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय भोला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. पाहायला चेंडू लागला गेला आणि त्याचा फायदा होताना पाहायला मिळेल की जिथं 1 धाव होती तिथे 2 धावा येताना पाहायला मिळाल्यात. दुसरा एक फायदा आहे तुम्ही क्षेत्ररक्षण करत असताना पायाला चेंडू लागला गेला. जर चेंडू हातात आला नसता पायाला लागला नसतं तर कदाचित चौकर पण आला असतं. ही पण गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. मग चौकार जाण्यापेक्षा 2 धावा काय वाईट नाही. हा कदाचित प्रयत्न असेल. स्कुलेला चेंडू निश्चितप्रमाणे पोहोचलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून परत एकदा चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न आहे. फिकी सुरेख धनंजयच्या हातामध्ये चेंडू निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय पोहोचलाय. आणि त्याचबरोबर जगदीश अगदी आपण पाहिले चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. जगदीश पाटील संघाचे यष्टिरक्षक. एक सिंगल त्या प्रकारे धावसंख्या पुढे जाईल 21. चला यानंतरच्या सामन्याचा टॉस आपल्याला करायचा आहे. बोथ कॅप्टनला विनंती असेल इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लब आणि प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट्स क्लब बोथ कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आपण ताबडतोब चला. टॉस होणं गरजेचं आहे. स्ट्राईकला आता आपण पाहूया भीमा लष्कर याला आपण पाहणार आहोत. समीर या दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती आहे. समीरवरती परत एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. त्या दरम्यान एक सिंगल. आणि एक वैशिष्ट्य या क्रिकेटच्या स्पर्धेचं आहे. या क्रिकेटच्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य तुम्ही पहा सातत्याने या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये संदीप कदम मेमोरियल चषकामध्ये कधीही तुम्हाला प्रीमियर लीग पाहायला मिळणार नाही. तुम्हाला सगळ्याच्या सगळे सामने हे नॉकआउटचेच पाहायला मिळतील. तुम्ही पहा बरेचसे फॉर्मॅट काही क्रिकेटच्या स्पर्धेंचे बदलले गेले पण या क्रिकेटच्या स्पर्धेचा फॉर्मॅट अजूनपर्यंत बदलला गेलेला नाही आहे. पंचाकडे अपील आणि अगदी आपण पाहतोय या ठिकाणी रिव्ह्यू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळेल. रिव्ह्यू घेतला आहे. इथे लाईन निश्चितप्रमाणे लाईनमध्ये चेंडू आहे का, पिचिंग कुठे झालेली आहे, हाईट काय आहे, या 3 गोष्टींचा मिलाप निश्चितप्रमाणे कशा प्रकारे होतोय ते आपल्याला पाहायचं आहे. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली गेली. ऑन फील्ड अगदी आपण पाहतो या ठिकाणी सागर सर आणि अक्षय सर आहेत. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अगदी आपण पाहिलं तर इथे अजिंक्य सरांना आपण या ठिकाणी पाहतोय जी आपण छोटीशी मुलाखतसुद्धा घेतली टॉसच्या अगोदर. प्रशांत भाऊ माळसकर स्पोर्ट्स क्लबचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. इलियासभाई शेख स्पोर्ट्स क्लबला विनंती असेल आपला कॅप्टन आपण ताबडतोब पाठवा. आणि दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपलं जे ऑब्जेक्शन आहे टॉसच्या अगोदर असेल. टॉस झाला टॉस नंतर ऑब्जेक्शन घेता येणार नाही किंवा घेऊ दिलं जाणार नाही. त्यामुळे प्लेइंग 11 क्रॉस व्हेरिफिकेशन पण करा आत्ताच टॉसच्या अगोदर. टॉस या ठिकाणी अगदी आपण करणार आहोत. टॉस आदरणीय सरफराज बागेवाडीकर या सरफराज बागेवाडी यांच्या शुभाचे टॉस. आणि OUT आउट. त्यामुळे जो काही रिव्ह्यू घेतला होता तो अनसक्सेसफुल ठरलेला आहे आणि इथून पुढे रिव्ह्यू बॅटिंग टीमला मिळणार नाही. एका इनिंगसाठी एक रिव्ह्यू आहे. बरं त्याच इनिंगमध्ये रिव्ह्यू संपला तो संपला. एका इनिंगमध्ये जर तुमचा रिव्ह्यू तुम्हाला असेल आणि तो सक्सेसफुल ठरला तर तुम्हाला सातत्याने घेता येईल. अनसक्सेसफुल तर घेता येणार नाही. पण तो रिव्ह्यू त्या इनिंगमध्ये तुम्हाला घेतला नाही किंवा ठरला अनसक्सेस ठरला तो संपला तो पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला कन्वर्ट होणार नाही. एका इनिंगमध्ये एकदाच. प्लस अजून एक गोष्ट सांगतो
ऑनफिल्ड अंपायर जे आहेत, ऑनफिल्ड अंपायरला ज्या वेळेस वाटेल त्यावेळेस ते तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकतात. 36 बॉल आहे, 36 बॉलला 36 वेळा तिसऱ्या पंचांची मदत घेतील, त्याची काळजी करायची नाही. या दरम्यान आपण पाहिले चेंडू मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न होता, शतरक्षी चेंडूवरती पोहोचेल. त्या दरम्यान एक धाव. चला टॉससाठी बहुत कॅप्टन दिला. चला लिस्ट द्या लवकर, लिस्ट सगळ्यात महत्त्वाची राहील. इथं आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 जे संपले गेलेले आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापळकर धावा संख्या 2 बाद 23 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. एक छोटासा आपला ऑफिशियलचा जो ग्रुप आहे आणि आपल्या बॉन्ड क्रिजी ऑफिशियल ग्रुपवरती ना, म्हणजे या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी जो ग्रुप बनवला आहे त्याच्यावरती सुशांत भाऊंनी जे व्हिडिओ बनवल्यात पाठवल्यात. सलमान आलाय नवीन गोलंदाजी मार्कवरती. 24 चेंडू 57चा पाठलाग अजूनही करायचा आहे. अप्रतिम आहे. घेतलेली मेहनत, घडलेल्या घटना, आलेला पाऊस, पावसाच्या रेमझिम, त्यानंतर पंचांची धावपळ, ऑर्गनायझरची धावपळ, त्यांच्या चेहऱ्यावरचे काही एक्सप्रेशन तुम्ही पाहताना म्हणजे फक्त रडायचीच बाकी. आणि काय तर कदाचित काहींच्या डोळ्यात ओ इथे 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 एक सिंगल. प्रदीप नैनित डॉन यांच्या ठिकाणी आगमन झाले. डॉनचं मनापासून स्वागत. म्हणजे काही मित्रांच्या डोळ्यात पाणी पण आलं असेल, पण कदाचित पावसाच्या पाण्यामुळे ते डोळ्यातलं पाणी पण कळलं नसेल. हे कदाचित ह्या पण घटना घडल्या असतील. कारण हे सोपं नाही आहे क्रिकेटची स्पर्धा भरवत असताना घेतलेलं कष्ट जे आहे. आणि इथे फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे अगदी आपण पाहतोय पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर आणि ही धाव अवांतर. धाबलक वाढेल 25 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 2 बाद 25 धावा आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसरं सलमान शेख याच्यावर पडे चालू आहे. सलमानने आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. पहिल्या षटकामध्ये सलमानने 12 धावा खर्च केले होते. चेंडू कव्हरला खेळलाय आणि हो एफर्ट जबरदस्त लागले गेले होते, परंतु त्या ठिकाणी चेंडू कव्हर होऊ शकला नाही, अडवू शकला नाही. एक टप्पा खात चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचलाय. हा नमो चषकाचा सूर्यप्रकाशचा चौकार आहे. 4 रन. उजवीच्या थोडासा बाहेर चेंडू होता, वाईड लाईनच्या थोडासा जवळपास. तिथे एका पायावरती जोर दिला गेला आणि मनगडात जी ताकद आहे ती ताकद मात्र पाहायला मिळाली. ताकद नजाकत या दोन्ही गोष्टींचा मिलाप पाहायला मिळाला आणि चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचला. इथे भीमा लष्करे याच्या बॅटमधून आला हा सूर्यप्रकाशचा चौकार. इलियासभाई शेख लास्ट कॉल टीम केली आहे. या दरम्यान अगदी आपण पाहिले पंचाकडे अपील खूप मोठ्या प्रमाणात केलं जाते. अपिलामध्ये उत्साह जबरदस्त, आत्मविश्वासाचा अभाव आहे आणि ही लेग बायचीवर पण एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. धाब्याका धावा संख्या पुढे जाऊन पोहोचेल ती असेल आता 30 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये. टेनिस क्रिकेट.inच्या माध्यमातून आपण पाहतोय क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण जे लाईव्ह करत आहोत. खूप जबरदस्त काम या वेबसाईटचं आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. भारतातली पहिली वेबसाईट आहे संतोष नाणेकर यांच्या माध्यमातून जी उभी राहिली. चांगला चेंडू निश्चितप्रमाणे या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. एखाद्या मित्राचा मोबाईल हातामध्ये घेतल्यानंतर तो घरच्यांना सुद्धा पासवर्ड सांगत नाही, पण मित्राला सांगतो. तेवढा विश्वास त्याच्यावरती आहे. इथं जे 3-4 जण बसले त्यांनाच माहिती काय घडले. 30 धावा आहेत. या दरम्यानचा चेंडू परत एकदा आपण पाहतोय. अचूक टप्प्याची गोलंदाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. स्ट्राईकला असणारा फलंदाज आपण पाहतोय सूरज आहे. इस सूरज को अपना काम करना होगा. म्हणजे ज्या सूरजची आम्ही गेली 2 दिवस वाट पाहत होतो, तो सूरज, तो प्रभाकर, भास्कर, दिनकर, तो सूर्य, 2 दिवस आम्ही त्यांची वाट पाहतोय. वन टू गो. एक चेंडू बाकी राहिलेला आहे आणि यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिले अतिशय सुरेख निश्चितप्रमाणे टाकला गेला आहे. षटक क्रमांक इथं 3रं सुद्धा संपले आणि जर आपण पाहिले तर इथे अक्षरशः शेवटचे 3ही चेंडू सूरजला डॉट टाकण्यात यश आले आणि आता 3 षटकं संपली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलेकर धावा संख्या आहे ती 30. उर्वरित 3 षटकात 18 चेंडूमध्ये 50 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्यात. 80चा पाठलाग आहे.
80चा पाठलाग निश्चितप्रमाणे आहे. शेवटच्या 18 चेंडूंनी 50 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. तानाजी बनसोडे महाराष्ट्र पोलीस आहेत आणि ॲज अ कॅप्टन म्हणून भूमिका निश्चितप्रमाणे या ठिकाणी अगदी आपण पाहतो जी बजावत आहे तानाजी बनसोडे. इथे गोलंदाजी मार्कावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 18 चेंडूमध्ये 50 धावाच्या बनवायच्या आहेत मनस्वी 11 या टीमला. पाहिजे कशा प्रकारे ह्या धावा बनवल्या जात आहेत. सामना अजून संपलेला नाही. काल 12 चेंडू 46चा सामना 1 चेंडू 6 वरती आला होता. या दरम्यान आपण पाहिले बॅकफुटला क्षेत्ररक्षक अगदीच सरकत होताना पाहायला मिळाला आहे. चेंडू आतामध्ये आला नाही पण चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचला आहे आणि हा चौकार आहे. 4 रन. एक चौकार निश्चितप्रमाणे येताना पाहायला मिळाले आणि इथे थोडंसं प्रेशर जो होता पहिल्या 3 षटकातला तो थोडासा हँडल होताना पाहायला मिळाला. चौकार आलाय जो भीमाच्या बॅटमधून आलाय. या वेळेला आपण पाहिले भन्नाट वेग आहे. सुसाट वेग. पुण्यातली मेट्रो ट्रेन केव्हा चालेल मला माहिती नाही पण ती मेट्रो ट्रेनचा वेग जेवढा होता कदाचित त्याच्यापेक्षा जास्त वेग आता हे चेंडूला असेल असं मला वाटतं. इलियासभाई शेख शेवटचा पुकार आपण दिला होता. इथे आपण पाहिले चेंडू अगदी आपण पाहिलं चेंडू पोहोचलाय सीमा रेषेच्या बाहेर आहे आणि हा चौकार आहे. 4 रन. बरेच जण हाही विचार करते की आता इथे चेंडू पडल्यानंतर त्याला वेग किती येणार आहे. तुम्ही पाहिला असेल की जरी 2 दिवसाचा पाऊस असेल पण कष्ट इतक्या मोठ्या प्रमाणे घेतलेले आहेत. बुस्सा टाकल्या गेल्या रोलिंग केलं गेलेलं आहे. जिथं जिथं रोलिंग करत असताना रोलरला त्रास आहे तिथं मित्रांनी घेतलेले कष्ट आहे आणि आउटफील्ड अगदी आपण पाहतोय अजून कडक झालेले. म्हणजे सुरुवातीचा जर आपण गावातला रोड पाहिला ना हा जेमतेम होता. गावातून एखादा हायवे गेल्यानंतर ज्याप्रमाणे गाड्या सुसाट जातात तसा आता वेग कदाचित या स्पर्धेमध्ये चेंडूचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल. बर. ही ओव्हर संपायच्या आतमध्ये जर कॅप्टन इलियासभाई शेख आपण टॉससाठी उपस्थित झाला नाहीत, रिपोर्टिंग केलं नाही तर तुम्हाला 3 रनची पॅनल्टी आहे. प्रशांत माळसकर तुम्ही हजर नाही तर तुम्हाला पण आहे. या दरम्यान आपण पाहिले चेंडू सुंदरता खेळलाय. त्या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आहे. हा चौकार आहे. 4 रन. समीकरण जर आपण पाहिलं तर आता समीकरण जे आहे ते आता 43 धावा निश्चितप्रमाणे आता धावबालकावरती आहे पण आता या दरम्यान आपण पाहिले चेंडू सुंदरता खेळलाय. क्षेत्ररक्षक अगदी आपण पाहतोय खूप दूरवरती आहे. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय आणि फेकी येईपर्यंत थोडासा उशीर झालाय. इथे बेल्स निश्चितप्रमाणे पडण्यासाठी जर कदाचित अगोदरच्या पहिल्या अटॅकमध्ये जर कदाचित हे चेंडू लागला गेला असता तर थोडासा धोका निर्माण झाला असता. 12 चेंडू आणि बनवायच्या 36 धावा. 12 चेंडू 36 अजून या दरम्यान बनवायचे आहेत. बारा चेंडूमध्ये 36 धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे या ठिकाणी जो करायचा आहे. अगदी आपण पाहतोय 12 चेंडू 36 काल 12 चेंडू 46. शेवटचा चेंडू जर आपण पाहिला अतिशय सुंदर प्रकारे थोडासा मिसटाईम फटका होता. चेंडू मिड विकेटला पोहोचला. तिथे क्षेत्ररक्षक निश्चितप्रमाणे पोहोचला गेला आणि त्यानंतर चेंडू कव्हर केल्यानंतर जो चेंडू फेकला गेला
पहिल्या ॲटममध्ये चेंडू जर कदाचित लागला गेला असता तर इथं धोका निर्माण झाला असता. ती गोष्ट आपण सातत्याने पाहतोय की थोडासा उशीर झाला आणि जगदीशच्या हातामध्ये चेंडू येऊन सुद्धा इथे बाद करण्याची संधी होती, ती संधी मात्र गमावली गेली. 12 चेंडू 36 आणि गोलंदाज समीर जगताप. पाहिजे समीर काय क्रमात करतोय. समोरच्या बाजूला बॅटर आपण पाहिला आणि इथे चेंडू डॉट. सूरजच्या बॅटमध्ये चेंडू येताना पाहायला मिळत नाही अगदी आपण पाहतोय, कारण इथे बॅटमध्ये चेंडू येणं सगळ्यात गरजेचं राहणार आहे. कारण इथे सूरजला काय करावं लागेल, इथे सूरजला इथे आत्मपरीक्षण करावं लागेल. मी या टीममध्ये का आहे, कारण एक गाव एक टीम नाहीये. कारण सगळ्यात महत्वाचं आणि आणि इथं पहा, बॅटर आऊट आहे की नाही याच्याबद्दल अजूनही थोडीशी शंका निश्चितप्रमाणे आहे. त्यामुळे कोण आऊट आहे, सूरज. सरफराज भागीवाड यांच्या शुभ हस्ते आपण यानंतरच्या सामन्याचा टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी संपन्न करत आहोत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील, या दरम्यान आपण पाहिले वा उजवी स्टीवरती चेंडू होता, शतरक्षण बरोबर चेंडूवरती पोहोचलाय, तिथे शतरक्षण सुरेख आहे, जबरदस्त एफर्ट जबरदस्त लागलं गेलं आणि त्यानंतर अगदी आपण पाहिले 2 धावा या ठिकाणी ज्या पळून पूर्ण केल्या गेल्या. धापलक दोन्ही पुढे जाईल. धाबरा कधी धावा संख्या आपण पाहिली तर पुढे जाऊन पोहोचती, ती असेल एकूण 46 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि 80 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आत्ता जर अगदी आपण पाहिलं तर समीकरण बाकी राहिले. शेवटचे चेंडू शिल्लक असेल आणि या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू लॉंगॉनला झेल सुटला आणि तर नंतर अगदी आपण पाहतोय 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न डायरेक्ट हिट, रन आउट. सोपा झेल या ठिकाणी सुटला गेलाय. रनआउट होताना पाहायला मिळाला. इथे जेल सुटल्यानंतर एक सुवर्ण संधी होती बॅटरकडे मात्र या जीवदानाचा फायदा घेण्याची, पण इथे निश्चित अगदी आपण पाहिले थोडीशी घाई होताना पाहायला मिळाली आणि तानाजी मनसोडे संघाच्या संघनायकांनी झेल सोडला होता आणि त्याच्यावरती जगदीश किती नाराज होता ते अगदी आपण पाहिले, पण फिकी अप्रतिम पाहायला मिळाली. पुढच्या त्याच चेंडूवरती 2 धावा आल्या. तिसरीचा प्रयत्न होता आणि तिथे रनआउट होताना पाहायला मिळाला. टॉस झालाय आणि टॉस जिंकला इलियासभाई शेख ऑन द टॉस अँड चूज द बॉल फर्स्ट. आणि मॅच संपल्या आपण क्षेत्ररक्षण आणि डगआउटमध्येच खेळाडू, इतरत्र कुठेही बसणार नाही. प्लेयर्स हे डगआउटमध्येच असतील. डगआउटच्या व्यतिरिक्त कुठेही बसण्याची व्यवस्था खेळाडूंसाठी या ठिकाणी केली गेलेली नाहीये. जाऊया मॅचमध्ये आपण. आता समीकरण आहे शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 8 आणि 8 चेंडूमध्ये 32 धावा अजून या दरम्यानच्या बनवायच्या आहेत. आतापर्यंत समीरने 4 चेंडू टाकलेत आणि धावा खर्च केल्यात त्या 4. 2 फलंदाज बाद आहेत पण दोन्ही रनआउट आहेत. 8 चेंडू बाकी. भन्नाट वेग समीरचा परत एकदा आपण पाहिला चेंडू डॉट येताना पाहायला मिळेल आणि आता समीकरण बाकी राहिले. शेवटचे चेंडू शिल्लक राहिले 7 आणि या 7 चेंडूमध्ये 32 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 80 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता
आणि झेल अप्रतिम तर निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळाला आहे आणि बॅटर आउट. सिमरबाद. अठ्ठेचाळीस धावसंख्येवरती धक्का क्रमांक आपण पाहिलं तर 5वा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 5 बाद 48 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय सगळाच मित्रपरिवार ज्या मित्रपरिवाराने घेतलेले कष्ट आहेत या कष्टाचं चीज होताना पाहायला मिळतंय. आणि एक छोटा जर आपण पाहिला आमचा रुद्रा आणि विशेष करून तुम्ही पाहत असाल ऑन स्क्रीन जो एक छोट्या मुलाचा जो काहीतरी बोलतोय ही सगळ्यात मोठी गारद आहे. श्रीमंत छत्रपती शिवरायांची असणारी गारद ज्याला आपण शिवस्तुती सुद्धा म्हणतो. पहिल्या दिवसामध्ये निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहायला मिळाली आणि तीच गारद या ठिकाणी आपल्याला जे ऐकायला मिळाली. बरं आता गारद तर आता दिली आहे पण ती गारद परत एकदा आपण ऐकणार आहोत. मॅच संपली की महाराजांच्या पुतळ्यासमोर आपण रुद्रला घेऊया आणि तिथं गारद आपण देऊया. गोलंदाज तयार. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहिल्या उजवीष्टीच्या बाहेर व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आपल्याला पाहायला मिळतोय. रहिबर शेख गोलंदाजी मार्कवरती आहे. 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू लॉंगॉनला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आल्यानंतर एक सिंगल आली. दुसरीचा प्रयत्न आणि इथे बॅटर रन आउट. मायकल सुद्धा आलीत आज. मावळ परिसरामध्ये डान्सिंगचं काम असतं मायकल्स. त्यांचं मनापासून स्वागत. पण डीजे इकडे बंद आहे आपल्याकडे. धापरका धावसंख्या जर आपण पाहिलं तर 50 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत आणि 6वा फलंदाज या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळालाय. अजूनही 30 धावा ज्या बनवायच्या आहेत परंतु त्यासाठी चेंडू बाकी राहिलेत 5 चेंडू बाकी राहिले. 30 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत आणि आपल्याला पाहायचंय या दरम्यान खोलपट टाईपचा चेंडू अगदी आपण पाहिला. परफेक्ट यॉर्क डिलिव्हरी निश्चितप्रमाणे पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक सुरेख धावबाची संधी आहे आणि 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 इथे काय घडलंय बा. बॅटर रनआउट. सातत्याने विकेट येताना पाहायला मिळाल्यात. बरं या विकेट रनआउटच्या आहेत. पहिली विकेट सुद्धा रनआउटची आली. त्यानंतर एक विकेट आम्ही पाहिली ती सुद्धा रनआउटची. तिसरी विकेट रनआउटची. 5वी विकेट रनआउटची. 6वी विकेट रनआउटची. एकच झेल झालाय फक्त. हां 2 झेल आहेत आणि बाकी सगळे फलंदाज हे रनआउटची शिकार होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज तयार. परत एकदा या दरम्यान अगदी आपण पाहिलं बॅकफुटला सरकला आणि चेंडू पाठवलाय मात्र सरळ सीमारेषेच्या बाहेर. 4 रन सवकार. सामन्यातली जी रंगत होती जी आपण म्हणत होतो की षटकार चौकारांची आतिषबाजी त्यानंतरचं होणारं आक्रमण किंवा त्यानंतरचं अगदी आपण पाहतोय की शेवटच्या 2-3 चेंडूपर्यंत सामना परंतु तशा प्रकारची परिस्थिती पाहायला मिळाली नाही. इथे खूप उजव्या पायावरती जोर दिला गेला. पंच दिशेने चेंडू पाठवला.
55 धावा धावफलकावरती 2 चेंडू बाकी आहेत. आणि परत एकदा बंदुकीतून गोळी सुटावी त्या प्रकारचा फटका आहे. अजून एक चौकार, परंतु उशीर झालाय. अशा प्रकारची फटकेबाजी जी तिसऱ्या चौथ्या षटकात होणं गरजेचं होती ती फटकेबाजी पाहायला मिळाली नाही. आणि इथे अगदी आपण पाहतोय उशिरा फटकेबाजी होताना पाहायला मिळते सचिन याच्या बॅटमधून. एक शेवटचा चेंडू बाकी. आणि परत एकदा आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवेत, त्या ठिकाणी झेल होऊ शकला नाही. आणि त्या दरम्यान अगदी आपण पाहिलंय इथं जर रिझल्ट आपल्याला पाहायचा असेल तर रिझल्ट आहे इथे आयुष 11 या संघाने मात्र बाजी मारली. आणि इथे हा सामना जिब्रामभाई सिद्दीकी आयुष 11 हा संघ या ठिकाणी बाजी मारताना पाहायला मिळाला. या संघाचं मनापासून अभिनंदन. आणि या स्पर्धेच्या बाहेर जावं लागते, अर्थात या स्पर्धेला बाय बाय करावं लागते. मराठा वॉरियर्स मनस्वी 11 हा संघ या स्पर्धेच्या बाहेर जातोय, पण एक चांगली टफ फाईट पाहायला मिळाली. आणि पहिलाच सामना 19 धावसंख्येने जिब्रान सिद्दीकी आयुष 11 या संघाने या ठिकाणी जिंकलाय. या टीमचं मनापासून अभिनंदन. आणि आता विनंती असेल मॅच नंबर 2 आपल्याला सुरू करायची आहे, मॅच क्रमांक 2 आपल्याला सुरू करायची आहे. त्यामुळे आता विनंती असेल आपण लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. जसा सामना क्रमांक या ठिकाणी दुसरा सुरू होणार तत्पूर्वी आपण पहिल्या सामन्याचा गोष्ट जर पाहिली तर शुभमने 25 धावा बनवल्या 12 चेंडूत, आकिमने 22 धावा बनवल्या 12 चेंडूमध्ये.